तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 1 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार सखीला ती शाल दाखवते आणि सखीला म्हणते, बघितलीस ना, हीच आहे ना ती शाल. ती शाल बघून सखीची बोलती बंद होते. सरकार म्हणते, यानंतर माझ्यासोबत डील करताना 1000 वेळा विचार करायचा. ही सरकार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. सखी कान्हा तिथून निघून जातात. तर इथे सरकार विचार करत असते की यामागे कोणाचा हात असेल. सरकारला आठवतं की तो फोटो सखी घेऊन आली होती आणि तो फोटो तर गौतमकडे आहे. सरकारला समजतं की ह्या सगळ्यामागे गौतमच आहे. सरकार ठरवते की गौतमला अद्दल घडवायची. सरकार गौतमला अद्दल घडवण्यासाठी कुल्फीला किडनॅप करून घेते. उर्मिला, गौतम यांची रडून रडून हालत खराब होऊन जाते. हे सगळं कान्हा बघत असतो. कान्हाला संशय असतो की या सगळ्यामागे सरकारचाच हात असेल. कान्हा सरकारच्या रूम बाहेर येऊन उभा राहतो आणि सरकारचं बोलणं चोरून ऐकतो. सरकार फोनवर गुंडांना सांगत असते की त्या उर्मिलाला काहीही कळणार नाही. आता त्या मुलीला चांगलंच घाबरवायचं आणि त्यानंतरच तिला सोडायचं. कान्हा हे सगळं बोलणं ऐकतो. आता कान्हा कुल्फीची सुटका करून सरकारला कसं एक्सपोज करतोय ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी तो फोटो घेऊन गौतमकडे येते. सखी गौतमला विचारते की हा फोटो कधी काढला होता, कुठे काढला होता आणि ही शाल, नेमकी यामागची कहाणी काय आहे. गौतमला जेवढं माहिती आहे त्या शालबद्दल, फोटोबद्दल, ते सखीला सगळं सांगतो. सखीचे आई वडील एकदा महाबळेश्वरला गेले होते. तेजस्विनीलाच थंडी सहन होत नव्हती म्हणून सखीने बाबांच्या मागे लागून शाल बनवून घेतली होती. सखीला ही सगळी माहिती मिळते आणि ती आनंदाने आपल्या रूममध्ये जाते. पण त्यासोबत तिला खूप प्रश्नही पडलेले असतात. सखी त्या सगळ्याचा विचार करत असते. तर इथे कान्हा आपल्या आईची अवस्था बघून रडायला लागतो. कान्हा माला म्हणतो, मा, माझी आई आधी अशी नव्हती. ती भूतकाळाचा हात कधी सोडेल, वर्तमानात काळात कधी येईल. किती छान होती माझी आई, स्वच्छंदी, मनाने एकदम मन मोकळी. आणि आता आता ही अशी झाली आहे. मा म्हणतात, तेजस्विनी पण अशी नव्हती ना आधी तेजस्विनी आणि अपर्णा चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्यानंतर तेजस्विनी बदलली. तिला सत्तेची चटक लागली. हव्यासापोटी तिने नात्यांचा विस्का केला. कबीर, जर तुझ्या आईचं हसणं खेळणं परत आणायचं असेल ना, तर तेजस्विनीला रडवावं लागेल. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करावं लागेल. तिचं जगणं मुश्किल करावं लागेल. आता तू केबिन मिळवली आहेस, पण लवकरच तेजस्विनीची जागा मिळव आणि त्या तेजस्विनीला रस्त्यावरती आण, तरच सगळं नीट होईल. कबीर माच्या बोलण्याचा विचार करतो. तर इथे सरकार खाली TV बघत असते आणि सखी तिथे येते. सखी TV बंद करते आणि रागाने सरकारकडे बघते. सरकार खूप भडकते आणि सखीला जाब विचारत असते. तेवढं तिथे कान्हा येतो. कान्हा विचारतो, काय चाललं काय हे सगळं. सखी ब्लँकेटचा तुकडा दाखवते आणि सरकारला त्या घाण ब्लँकेटच्या तुकड्याची किळस येते. सखी विचारते, काही आठवतंय. सरकार म्हणते, किती घाणेरडा वास येतोय, दूर कर माझ्यापासून. हे काय आहे, कसला तुकडा आहे हा. सखी सगळं सांगायला लागते. सखी म्हणते, सरकार, माझा साखरपुडा होता, त्यावेळेस तुम्ही साखरपुड्यातून निघून गेला होतात आणि तेव्हा साईबाबांची पालखी आली होती. त्यात 2 गुंड होते. त्या 2 गुंडांनी एका व्यक्तीला ओढत घेऊन गेले आणि त्यावेळेस कानाच्या हाताला हा तुकडा लागला. सरकार म्हणते, पॉईंट काय तेवढं बोल. सखी म्हणते, सरकार, तुम्हाला आठवत नाही आहे का, अहो माझ्या बाबांनी तुमच्यासाठी ही शाल घेतली होती. याच्यावर गाय वासराचं चित्र होतं आणि हा तुकडा त्या दिवशी तिथे सापडला. सरकारच्या चेहऱ्याचा रंग उडतो. कान्हा हे सगळं बघत असतो. कान्हा मनात म्हणतो, या सरकारच्या चेहऱ्यावरच्या रेषा का बदलल्या. सखीने असा कुठला धागा पकडला हिचा. कान्हा फक्त बघत असतो. सखी विचारते, तुला काही आठवतंय का. सरकार म्हणते, नाही आठवते. 10 वर्ष झाले त्या गोष्टीला आणि माझ्या डोक्यात फक्त हे जुन्या पुराण्या गोष्टी नसतात. माझ्या डोक्यात कामत इंडस्ट्री पुढे कशी नेता येईल ना, याचे विचार असतात. तुझ्यासारखं मी भूतकाळात अडकून बसलेले नाही आहे. सखी म्हणते, भूतकाळात अडकावं लागतं, कारण जेव्हा माणसं बदलतात ना, तेव्हा भूतकाळाचाच हात धरावा लागतो. सरकार, मला तर वाटतंय ना, काळ नाही बदललाय, माणसं बदलली आहेत. सरकार विचारते, म्हणजे तुला काय वाटतंय, ही इथे तेजस्विनी कामत उभी नाही आहे, दुसरीच कुठली तरी बाई आहे का. सखी म्हणते, नाही, अनफॉर्च्युनेटली माझी आईच उभी आहे, मला माहिती आहे.
पण मला आता दाखवा, ही शाल कुठे आहे ना ते दाखवा. सरकार म्हणते, मला नाही माहिती, 10 वर्ष झाली त्या गोष्टीला, मला कशी लक्षात असेल. सखी म्हणते, सरकार मला माहिती नाही, मला माझी शाल दाखवायची. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंतचं वेळ आहे, आणि जर शाल नाही दाखवली तर काय होईल ते उद्याच दाखवेन. सखी सरकार तिथून निघून जातात. कान्हा इथे मनात म्हणतो, हे नेमकं काय चालू आहे दोघींचं. सखी प्रश्न विचारते आणि सरकारच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ज्या दिवशी मी ऑफिस जॉईन केलं त्या दिवशी सरकारला सखीच्या बाबांच्या कपड्यांबद्दल माहिती नव्हतं, आणि आता शालीच्या तुकड्याबद्दल काही माहिती नाही. सरकार काहीतरी लपवते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर थोड्या वेळाने सखी कान्हा रूममध्ये येतात. सखी तो तुकडा कसा सापडला आणि तो फोटो कसा सापडला हे सगळं कान्हाला सांगते. कान्हा म्हणतो, एवढा योगायोग कसा काय असू शकतो? म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुकड्याचा शोध घेत होतात त्याच वेळेस तुमच्यासमोर हा फोटो यावा, नक्कीच काहीतरी आहे. सखी म्हणते, कान्हा अरे बघ ना, या फोटोमध्ये माझी आई किती वेगळी दिसते, आधी किती वेगळी होती आणि आता कशी झाली आहे. कान्हा म्हणतो, मा पण हेच बोलत होती. सखी विचारते, कोण मा, कोणाबद्दल बोलतेस तू? कान्हा म्हणतो, अगं दाभाडे मावशी, त्यांना कधी कधी मी मा म्हणतो. सखी म्हणते, नाही कान्हा, गेला 1 महिना मी तुझ्यासोबत राहते, कधी मा असं ऐकलं नव्हतं, आता मा का? कान्हा थोडा विषय बदलतो आणि सखीला भूक लागली, जेवायला वाढ म्हणून सांगतो. तर दुसऱ्या दिवशी सखी कान्हा बरोबर 9 वाजता सरकारच्या रूममध्ये जातात. सरकार ब्लँकेट घेऊनच उभी असते. सरकार ब्लँकेट दाखवते आणि सखीला म्हणते, सखी बघतेस ना, हीच आहे ना ती शाल, बघ याच्यावरचं चित्र गाय वासराचं. सखीला धक्का बसतो. सखी म्हणते, हो हेच आहे ते. सरकार म्हणते, तुला काय वाटलंय ग, मला इझिली चॅलेंज करशील आणि मी हरेल? मी सरकार आहे सरकार, मी हरत नसते, मी फक्त जिंकते, एवढं लक्षात ठेव. सरकार रागाने सखी कान्हा यांच्याकडे बघत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.